एकदा एक मुलगी तिची बंद पडलेली ऍक्टिवा मेकॅनिककडे घेऊन जाते आणि मेकॅनिकला म्हणते, "ओ बघा ना, काहीतरी करा ना याचं." मेकॅनिक म्हणतो, "ओ मॅडम, याची बॅटरी बदलावी लागेल हो." त्यावर ती म्हणते, "हां, ठीक आहे, बदला." तर तो तिला विचारतो, "मॅडम, एक साईडची लावू का?" त्यावर ती मुलगी म्हणते, खूप विचार करते आणि म्हणते, "अ, एक काम करा, दोन्ही साईडची लावा." गॅरेजवाला पळून गेलाय. सायकोलॉजीचा तास चालू होता. सरांनी उंदराच्या एका बाजूला उंदरीण आणि दुसऱ्या बाजूला केकचा तुकडा ठेवला. उंदीर लगेच केककडे धावला. सरांनी केकच्या जागी भाकर ठेवून बघितली. उंदीर लगेच भाकरीकडे सुद्धा धावला. सरांनी त्या जागी अनेक पदार्थ बदलून बघितले, पण सतत तोच प्रकार घडत होता. तेव्हा सर म्हणाले की यावरून असं सिद्ध होतं की भुकेपेक्षा या जगात मोठं काहीही नाही. त्यावर पक्या त्यांना म्हणाला, "सर, इतक्या वेळा तुम्ही पदार्थ बदललेत, एकदा तरी उंदरीण बदलून बघायची ना." एकदा एका मुलीने फेसबुकवर स्टेटस टाकलं, "फ्रेंड्स, मी मावशी झाले." त्यावर आपल्या बंड्याने खाली कमेंट केली, "अरे वा, कुठल्या हॉस्पिटलमध्ये आणि पगार किती?" एकदा ना एक मंत्री महोदय खूप आजारी होते, म्हणून एक पत्रकार त्यांना भेटायला गेले आणि लगेच त्या पत्रकारांनी दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये बातमी छापून आणली की आमचे पत्रकार मंत्री महोदयांना भेटायला गेलेले असताना ते गाढव शांत झोपले होते. खरं तर गाढ व शांत असं त्यांना छापून आणायचं होतं. मिस्टेक. जेवायला बसलेले असताना बायको आपल्या नवऱ्याला म्हणाली, "मी बसू का हो तुमच्या ताटात?" त्यावर नवरा गमतीने म्हणाला, "तू मावशील का?" तेव्हापासून अन्नासाठी दारोदार भटकतोय हो. नवरा जेवत असताना आपल्या बायकोला म्हणाला, "काय ग, पोळ्या जरा करपल्यात नाही?" त्याच्यावर बायकोने हळूच रागाने वळून चिडून नवऱ्याकडे एक कटाक्ष टाकला. त्यावर नवरा म्हणाला, "नाही नाही, पण छान झाल्या तो, कुर्रुम कुर्रुम." चिंगी आणि चंप्याचा परीक्षेचा नंबर जवळ येतो. चिंगी चंप्याला म्हणते, "चंप्या, 5वा प्रश्न दाखव ना." त्यावर चंप्या म्हणतो, "का? तुझ्या प्रश्नपत्रिकेत छापून नाही आलाय का?" लहानपणीची अफवा. असं म्हणतात की बेडकाला दगड मारला ना की मुकी बायको मिळते. त्यावर बंड्या म्हणाला, "हो यार, मी तेव्हा खूप घाबरलो होतो, पण आता असं वाटते मायला दगड मारला असताना तेव्हाच तर बरं झालं." गुरुजी एकदा गण्याला विचारतात, "गण्या, हुंडा म्हणजे काय रे?" त्यावर गण्या म्हणतो, "जेव्हा एखादा महापुरुष एखाद्या स्त्रीला आजन्म सहन करण्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार होतो, तेव्हा त्याला प्रोत्साहन भत्ता तथा अनुदान म्हणून जी रक्कम दिली जाते, त्याला आपल्या मातृभाषेत हुंडा असे म्हणतात." गण्याला भारतरत्न जाहीर झालाय. सरांनी आपल्या मुलांना प्रश्न विचारला, "मुलांनो, एक धरण बांधायला जर 10 करोड खर्च येत असेल, तर 2 धरणं बांधायला किती बरं खर्च येईल?" त्यावर सगळे विद्यार्थी म्हणाले, "सर, 100 करोड." त्यावर सर म्हणाले, "मूर्खांनो, कुठल्या शाळेत शिकलात?" त्यावर पोरं म्हणाली, "सर, बारामती इंटरनॅशनल स्कूल."